आज आपण करणार आहोत पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात पिण्यासाठी गरमागरम असं ड्रमस्टिक सूप म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचं सूप। रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी एकदम सोपी आहे आणि पटकन होते। तर मी इथे 2 मोठ्या शेवग्याच्या शेंगा घेतले आणि ते आता कट करून घ्यायचे। कट करताना ना त्याचे तुकडे करून त्याच्या वरची साल काढून घ्यायची। आपण पिलरने सुद्धा काढून घेऊ शकतो किंवा जर पिलरने काढायचे नसतील ना मी दाखवते त्या पद्धतीने सुद्धा अगदी इझिली निघतात। आता ह्या सगळ्या शेंगा मी कापून घेतल्यात। आता ह्या मी स्वच्छ धुवून घेते पाण्यात। इथे मी एक छोटा कुकर घेतलाय। या शेंगा आता आपल्याला शिजवून घ्यायचे। तर शेंगा माझ्या आता कुकरमध्ये घालून झाली आहे। आता यामध्ये मला घालायचं आहे अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो। तर कांद्याची गाठ जी असते सुरुवातीची ती मी काढून घेतले आणि कांद्याचे असे मोठे मोठे काप करून घेते मी। टोमॅटो बघू शकता अगदी लहान साईज आहे। त्यातला सुद्धा अगदी अर्धाच घ्यायचा आहे कारण सूप ते जास्त आंबट नको व्हायला। जर तुम्हाला जास्त टँगी किंवा आंबट फ्लेवर हवा असेल ना तर एक टोमॅटो सुद्धा घालू शकतो। त्या टोमॅटोच्या सुद्धा मी बिया काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर घ्यायचे 1 चमचा मूग डाळ आणि 1 चमचा मसूर डाळ। आता ह्या डाळी घेणं ना हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। ह्या डाळींमुळे काय होईल ना सूप ठीक होईल, असं पाणी पाणीच होणार नाही। सूप तसं आपलं ऑलरेडी हेल्दी आहेच पण ह्या डाळींमुळे ते अजून हेल्दी होईल। त्यामुळे घातलं तरी चालेल डाळी, नाही घातलं तरीही चालतील। त्यानंतर कोथिंबिरीच्या ज्या कवळ्या देठा आहेत त्या मी 4-5 घातलेत आणि ज्या 2 डाळी घेतल्या होत्या मी 1-1 चमचा त्या 2 यात कुकरमध्ये मी घातलेत। त्यानंतर अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 मसाल्याचं पान असं तुकडा करून घालायचं त्याचं। आता जे काही शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते सगळं कुकरमध्ये घातलेलं आहे। शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, जे काही मसाले आहेत ते सगळं। आता शिजवायसाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी घेते। आपल्याला जितकं सूप हवं असेल तितकंच पाणी आपण इथे आत्ताच ऍड केलं तरी चालेल, जर कुकर मोठा असेल तर, किंवा नंतर जेव्हा आपण सूप शिजवू ना तेव्हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतो। आता हे कुकरवरती मी 4 शिट्ट्या काढून घेते। आता यामध्ये घालायची अगदी जराशी हळद आणि किंचित मीठ। मीठ आपण नंतर ऍडजस्ट करू शकतो। आणि या कुकरच्या आता मी 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। सुरुवातीला मोठ्या गॅसवर 1 शिट्टी झाली ना की गॅस हा बारीक करायचा आहे। बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। लगेचच कुकर उघडायचं नाही, म्हणजे थोडंसं कुकरचं प्रेशर रिलीज झालं, कुकर थोडा हलका झाला ना की मग उघडायचं। आता यातलं जे मसाल्याचं पान आणि दालचिनीचा तुकडा होता ना तो मी आता बाजूला काढून घेते। त्याचं काम आता झालेलं आहे। आता यामधलं जे काही पाणी पाणी आहे ना ते फक्त सेपरेट करून घ्यायचं आहे। ते पाणी आपल्याला नंतर सूपसाठी वापरायचं आहे। बघू शकता सगळं पाणी आता मी वेगळं केलेलं आहे आणि जो काही सॉलिड फॉर्म आहे ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्याची एकदम बारीक पेस्ट करायची आणि ती जी पेस्ट आहे ती आता चाळणीवर चाळून घ्यायची। म्हणजे चाळण्याने काय होईल ना, जो शेंगाचा जो काही चोथा असतो ना तो सूपमध्ये आपला येणार नाही, त्यामुळे ते खाताना सारखं दाताखाली आपला येणार नाही। आता जे काही गाळून घेतलेलं आहे ते सगळं मी आता एका कढईमध्ये घालून घेते।
तेल वगैरे घालायची काही गरज नाहीये. आता डाळ घातल्यामुळे बघा ऑलरेडी सूप फार थिक झालेला आहे, अजून थिक करायची जास्त गरज नाही. हा बघा चोथा गाळल्यामुळे तो बाजूला झालेला आहे आणि हळद आपण घातल्यामुळे सूपला सुद्धा खूप छान रंग आलेला आहे. आता ह्या सूपला बघा थोडी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आता या सूपची ना चांगली 2 ते 3 मिनिटं उकळी काढून घ्यायची. गॅस हा मीडियम टू लोच ठेवायचा आहे आणि अधेमध्ये हे सूप जरा परतवून घ्यायचं. यामध्ये मी घालते आता अगदी थोडीशी कसुरी मेथी. हे सुद्धा ऑप्शनल आहे, म्हणजे आधी सुरुवातीला थोड्याशा सूपमध्ये कसुरी मेथी घालून ना सूप टेस्ट करून बघा. जर आवडली तर सगळ्या सूपमध्ये घाला. मला पर्सनली टेस्ट फार आवडते, त्यामुळे मी नेहमी घालतेच कसुरी मेथी. आता सूप बघा एकदम परफेक्ट झालेला आहे. अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी जास्त घट्टही नाही. डाळ घातल्यामुळे ना एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. जास्त आपल्याला आटवायचीही गरज पडत नाही. यामध्ये अगदी जरासा मी पाव चमचा लाल तिखट घातलंय. सूपची कन्सिस्टन्सी ही अशीच असायला पाहिजे. आणखी 1 मिनिट मी हे सूप गरम करते आणि गॅस बंद करते. सूप आपला आता तयार आहे. अशा प्रकारे एकदम हेल्दी आणि सोप्या पद्धतीने केलेलं ड्रमस्टिक सूप किंवा शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आता हे सूप करायला किती सोपं आहे हे तुम्हाला आता कळालंच असेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.